माझ्या पाठीमागे म्हणा. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, बळीये आम्ही भले शरणागत, ये आम्ही भले शरणागत, बळीये आम्ही भले शरणागत. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवा ऋणी, नभ सेवा ऋणी, झाला पद्मनाभ सेवा ऋणी. कामधेनुची या क्षीरापार नाही, इच्छेची येवाही वरुषावे, वरुषावे, इच्छेची येवाही वरुषावे. बैसली अठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदी ऐसे, वरते भेदी ऐसे, त्रिपुटे वरते भेदी ऐसे. हारी नाही आम्हा विष्णुदास जगी, नारायण अंगी विसावला, नारायण अंगी विसावला. तुका म्हणे बहु लाटे भोजन, नाही रीता कोण राहत राहो, कोण राहत राहो, नाही कोण राहत राहो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हा अभंग नाहीये का? प्रयत्न आपण केले पाहिजे, पण प्रयत्नाच्या जोडीला कृपा पण पाहिजे. आणि कृपा कशी मिळणार? म्हणजे प्रार्थना करून, आर्ततेनं प्रार्थना केली पाहिजे. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला कशी प्रार्थना करावी ती पण सांगितली की भगवंता आम्ही तुझ्याकडे आलो कारण तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, अनाथांचा नाथ आहेस. आम्ही खूप प्रयत्न केले पण आमच्याकडून काही हा संसार सागर तरून जाणं शक्य नाही. दुस्तर आहे हा संसार सागर. म्हणून आता काय करा? करा अंगीकार, आमचा अंगीकार नका लोटू दूर, करा अंगीकार. आमचा अंगीकार केल्याने तुम्हाला काही ओझं होणार आहे का? म्हणे नाही. एरवी तर सगळं ओझं तुमच्यावरच आहे. जसं आपण मागे म्हटलं होतं की रेल्वेत बसून ती बाई भाजीची टोपली कुठे घेते? डोक्यावर. कशासाठी? रेल्वेला ओझवून येऊन बसली कुठं? रेल्वेत. असं आहे. तर आमचा भार काही होणार नाही कारण आम्ही केलं काय आणि तू केलं काय, शेवटी तुलाच करायचं. म्हणजे तुला काय त्याचा भार होणार. म्हणून सगळ्यांना जीवन देणारे आहे परमेश्वरा, तू आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला तुझं दर्शन दे. या संसार सागरातून आम्हाला मुक्त कर. आता तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला मिळालं
जे दर्शन आम्ही आर्ततेनं प्रार्थना केली, आम्हाला ते भेटलं, कृतकृत्य आम्ही झालो. कसे झालो आम्ही कृतकृत्य? आता ते या ठिकाणी सांगतात तुम्हा आम्हाला की संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपल्याला जायचं. बाकी 33 कोटी देव आहेत, पण देवांना कधी भेटला नाही तो परमेश्वर. म्हणून मनुष्य योनीच अशी आहे की याच देहामध्ये, मनुष्य देहामध्येच परमेश्वर प्राप्ती होती, इतर देहामध्ये नाही. देवयोनी ही पुण्य भोगण्याचं साधन आहे, भोग, म्हणून तिथं योग होत नाही. आणि म्हणून महाराज तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे. म्हणजे हा लाभ जो आहे, भगवत प्राप्तीचा जो लाभ आहे ना, आनंद रसाचा जो लाभ आहे, आत्मानंदाचा जो लाभ आहे, हा लाभ ब्रह्माजीला पण भेटत नाही. म्हणून ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, इनको नहीं मिलता. का बरं भेटत नाही त्यांना? ब्रह्माजीने जेवढी सगळी सृष्टी रचली, त्यांना का नाही भेटत? तर म्हणे ब्रह्माजी जे आहेत ते रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. शिवजी जे आहे ते तमोगुणापासून, तमोगुणाचं प्रतीक आहे. आणि विष्णू जे आहे ते सात्विक गुणांपासून आहे. न विष्णू प्राप्त करू शकत, न शिव प्राप्त करू शकत, न ब्रह्मा प्राप्त. का बरं नाही करू शकत? कारण तो गुणातीत आहे. भगवंत कसा आहे? तो गुणातीत आहे. आणि देव जे आहे सगळे गुणात कार्य करणार आहेत. आणि म्हणून ब्रह्मादिक जेव्हा म्हटलं ना, दिक, दिकचा अर्थ काय? आदी इत्यादी, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांना ते प्राप्त करणं कठीण आहे. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, आम्हाला ते भेटलं. लाभासी ठेंगणे बळीये आम्ही भले शरणागत. रहस्य काय? आम्ही देवाला शरण गेलो. देवाला शरण गेलं तरच या प्रकृतीच्या आवाक्यातून, त्याच्या तावडीतून आपण सुटतो. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. म्हणून तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचा उपाय काय? शरणागती. काय करा? शरणा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. शरण जा. शरणागती खूप आवश्यक आहे. गुरु बिना ज्ञान नाही. भगवंतच गुरुच्या रूपाने आलेले आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं म्हणजे सद्गुरूंचं वर्णन जरा काळजीपूर्वक बघा तुम्ही. सद्गुरू काही दाढी मिशावाले नाही आहे, भगवे कपडे घातलेले नाही आहे. काय? भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं. तेच परब्रह्म परमेश्वरच सद्गुरू आहे. नाही ते आमच्यासाठी हे रूप घेऊन आले नाही. ते रूप जे आलं ते मिथ्या आहे. तोच परमेश्वर या रूपात आलेला आहे. त्या परमेश्वराला शरण जावं. बुद्धम शरणम गच्छामि. सगळे तेच. बुद्ध म्हणजे सद्गुरू, ज्ञानी जे आहे त्याला शरण. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. कोणता अध्याय? तुम्ही बोलत होते म्हणून, नाही तर तुम्ही म्हणला असता तो श्लोक.
18व्या अध्यायामध्ये बोलायचं नाही मध्ये काय. तमेव शरणम गच्छ सर्वभावेन भारत. म्हणून अर्जुनाला म्हणतात, अर्जुना त्याच परब्रह्म परमेश्वराला तू शरण जा म्हणून. आणि त्याच्याने काय होतं, जो शरण गेला त्याची शक्ती वाढते. समर्थाची या सेवकावत कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. तो परमेश्वर ज्याला आपण शरण जातो ते शक्ती आपल्याला प्राप्त होते. हनुमानजी नाही का, रामाला शरण गेले तर पर्वत उचलून आणला त्याने. हे शरणागतीचं रहस्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला बळ आलं, बळी आहे आम्हाला बळ आलं. कशामुळे? शरण गेल्यामुळे. इतकं बळ आलं की हे 3 ज्या अवस्था आहे, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, या तिन्हीला भेदून जाण्याचं पलीकडे आमच्यामध्ये सामर्थ्य आलं. म्हणजे फार अवघड आहे ते बळ. आम्हाला बळी ये आम्ही भले शरणागत. भले म्हणजे चांगल्या प्रकारे आम्ही शरण. आपण पण शरण जातो, पण पूर्ण शरणागती नाही. अर्जुन शरण गेला दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतो ना, तर म्हणजे कार्पण्य दोषोपतस्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. मी शरण आलो तुम्हाला, पण मी युद्ध करणार. म्हणजे काय झालं, मी शरणागती पूर्ण नाही. कारण जिथं आपली आवड निवड आहे तिथं पूर्ण शरणागती नाही. एकदा शरण गेलं की आपली आवड निवड गेली. जे गुरुला आवडेल ते आपल्याला आवडेल पाहिजे. आपण बासुरीचं उदाहरण घेतलं होतं भागवतामध्ये. ती बासुरी म्हणते, भगवंताने मला जवळ ठेवलं त्याचं कारण की मी तप केलं आणि आतून पोकळ आहे, आणि जे स्वर परमेश्वर काढतात तेच मी बाहेर, माझा रागद्वेष त्याच्यात मिसळत नाही. म्हणून रागद्वेष रहित जो आहे तो खरा पूर्ण शरणागत आहे. जेव्हा राम म्हणाले हनुमानजीला की तुम्ही दक्षिणेला जा, तर तो म्हणाला का नाही, दक्षिणेला नाही, मला उत्तरेला जायला पाहिजे, मला आवडती दिशा उत्तर. जर तिकडं वैष्णोदेवी हिमालय पाहायला मिळेल तिकडे जातो. जिकडं तुम्ही जायला सांगाल तिकडं आम्ही जाऊ. ही शरणागती. आम्ही शरण गेलो विठ्ठलाला पूर्णपणे, आणि त्याच्यामुळे काय झालं, आम्हाला ही शक्ती प्राप्त झाली. आमच्या स्वतःच्या कामना वासना सगळ्यांचा आम्ही काय केला, त्याग केला. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. किती सुंदर आहे की नाही, सोप्पं सोप्पं. कामना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत भजनाचा लाभ होत नाही. भजन सगळे करतात पण कामना मनात ठेवून, है ना. आपण काय म्हटलं, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञान. भजन करने, तेरे घर पे आया हूँ झोली भर के जाऊंगा, खाली हाथ नहीं जाऊंगा. तो काय के लिए आए हो, झोली भरने के लिए भजन कर रहे हो. तर अशा लोकांना मिळणार नाही परमेश्वर. अंधन को आँख देत कोडन को काया, असं आहे ना. म्हणजे ते कशासाठी गेले, दृष्टी प्राप्त करायसाठी, शरीर प्राप्त करायसाठी गेले. त्यांना देव नको. ते झाले आर्त भक्त. अर्थार्थी भक्त काहीतरी प्राप्त करायसाठी गेले. भजन करतात पण काहीतरी पाहिजे, त्यांना देव नाही भेटत. अनुराधा पौडवाल किती छान भजन म्हणते. एक जण होतं आश्रमामध्ये, ओळखीच्या काकू होत्या ते यायच्या. तर त्या म्हणाले, माझी अनुराधा पौडवालची फार ओळख आहे पहिल्यापासून, लहानपणापासून माझ्या समोरच लहानची मोठी झाली. मी शब्द टाकला तर नाही म्हणणार नाही. या महाशिवरात्रीला आपण तिला भजनाला बोलू. अरे वा, आम्हाला तर वाटलं छानच झालं तर अनुराधा पौडवालचं डायरेक्ट आपल्याला भजन ऐकायला मिळणार.
आणि मग तिने सांगितलं, ती आली. आणि ती आली म्हणजे काय, गाडा मोठे मोठे 2 ट्रकच त्यांच्याबरोबर, ते सगळं वाद्य वृंद, त्यांचे लोक, ते बसेस, सगळं ताफा घेऊन तिथे आले. 6:30ला सुरू केलं तर 9 वाजेपर्यंत छान भजनं, खूपच छान झालं. महाशिवरात्रीच्या दिवशी झाला कार्यक्रम छान. दुसऱ्या वर्षी आम्ही म्हटले की चला आता परत महाशिवरात्रीला त्या काकूंना बोलवलं, तुम्ही जाऊन तेवढा एक शब्द टाका परत. पण टाकला. ती म्हणे आता येईल मी, पण 11 लाख रुपये का एक जेव्हा भजनाचं सेशन, 11 लाख कमीत कमी आम्ही येतो, सगळा खर्च आम्हाला. 11 लाखाशिवाय आम्ही भजन म्हणणार नाही. हे ते फक्त सॅम्पल होतं, ॲडव्हर्टाईज तुम्हाला. हां, तर म्हणतात सगळेजण, मोठमोठे आपण गायक कलाकार पाहतो, पण म्हणतात भजन, पण बरेचसे त्याच्यात कशासाठी म्हणतात, कामणेचा त्याग केला का, कामना तशीच आहे. आता मी परवा दिवशी बातमी ऐकली, ते अनुप जलोट एवढा भजन म्हणतो, 70व्या वर्षी त्यांनी लग्न केलं 30 वर्षाच्या मुलीशी. आता कसं इतके छान त्यांचे भजनं ऐकून आम्ही इकडं आलो. कोणता त्यांचे भजनं ऐकून दुसरे तरुण गेले, पण अजून येतच राहिले. म्हणून तुम्ही भजन म्हणतात, खूप छान भजन म्हणतात, पण मनामध्ये जर काही वासना असेल काही, तर त्या माणसाला भगवंत भेटत. लोकरंजनम, विवेक चूडामणीमध्ये आपण ऐकलं, भुक्तये न तू मुक्तये, असं शब्द आहे. आज संपलं ना विवेक चूडामणी पूर्ण. असे ते किती संपवले म्हणून आम्ही ग्रंथ त्याच्या अगोदर. फक्त त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. तर भजन कसं केलं पाहिजे, कामण्याचा त्याग करून. ते सोप्या भाषेत महाराज सांगतात तिथं, कामणेच्या त्यागे भजनाचा लाभ. नाही तर आवाजात ती पंढरपुरान वेशीपासून हे कारण होतच नाही. पंढरपूरला गेले पण मोबाईल सतत चालू, जेवले का, हे केले का, त्याचं काय झालं, पैसे आणले का, उधार इकडं तिकडं. तसं नाही. म्हणून भजनाचा, कामणेचा त्याग केल्याशिवाय भजन होत नाही. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. सगळ्या कामना, एक सुद्धा कामना ठेवायची, आणि एक जरी असली, आपण नेहमी उदाहरण घेतो ना, भांड दुधाचं, थोडंसं जरी राहिलं असेल तरी ते सगळं दूध नासून जातं. एक सुद्धा कामना ठेवायची. आणि म्हणून आम्ही ईश्वराला प्राप्त झालो. कामणेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारुणी. झाला पद्मनाभ सेवारुणी. आपल्यासाठी कोणी काही केलं तर आपण त्याच्या ऋणात राहतो, की तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. जसं हनुमानजीने जेव्हा सीतेचं बातमी आणली की आहे सीता, तर श्री रामचंद्रांनी उठवलं, त्याला आलिंगन दिलं की तुझ्या या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ इच्छित नाही, ऋणातून मुक्त व्हायचंच असाच राहा. तसा जेव्हा आपण घरचं सगळं वैभव सुख आराम सोडून जेव्हा मंदिरात येतो प्रवचन सत्संगासाठी, तर भगवंत म्हणते माझ्यासाठी आलेत. म्हणून इथं काही तर आपण काही आपल्या स्वार्थासाठी नाही, भगवंताची भक्ती वाढावी म्हणून आलो, भगवंताचं प्रेम वाढावं. आणि भगवंत त्याची नोंद ठेवतो की माझ्यासाठी 10 पावलं चाललं. आणि भगवंताचा एक नियम आहे, तू माझ्यासाठी 1 पाऊल चाल, मी तुझ्यासाठी 10 पावलं. तू माझ्यासाठी 1 रुपया खर्च कर, मी तुझ्यासाठी सगळे खजाने खुल्ले करून टाकेल. फक्त तू माझ्यासाठी काही तर कर.
पत्रम पुष्पम फलम तोयम. मंदिरात येताना कमीत कमी नारळ तर घेऊन या. हो, दररोज 20 रुपयाचं नारळ कितीचं आहे? 20 रुपयाला मिळतं का नारळ दररोज? आणि नारळ नाही आणा, दुसरं फूल घेऊन या. फुलं पण एवढे महाग झाले महाराज, दुसऱ्याचे किती दिवस चोरायचे. त्याचे फुलं पण नाही, फुलं नका आणू. थोडं तर पत्र पाणी तर घेऊन या. आम्ही तुम्हाला ॲक्वाचं पाणी थोडी मागतोय, साधं पाणी घेऊन लोटा. कोणतंही पाणी आणा, पण कसं वाहा? भावाने वाहा. तर तुम्ही वाहिलेलं ते पाणी सुद्धा मी त्याचा ऋणी राहील असं भगवंताने स्वतः म्हटलेलं आहे. तर आम्ही सगळ्या कामनांचा त्याग करून जेव्हा भगवंताच्या भजनात रमलो, तेव्हा भगवंत म्हणतात की मी याचं सगळं करील. ती मुलगी नाही का आईवडिलांना सोडून नवऱ्याच्या गळ्यात हार घालते. तर नवरा म्हणतो सगळ्यांना सोडून तू माझ्याकडे आली, तर आता तुझं सगळं करणं मला आयुष्यभर सगळं त्यालाच करावं. तसं आपण सगळं सोडून देवाकडे गेलो तर देव आपलं सगळं करतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहं. पूर्णपणे भगवंतावर अवलंबून राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही असं अनन्य शरण गेलो भगवंताला, आणि भगवंत आमचा त्याच्यामुळे ऋणी आहे. आणि मग ऋणी असल्यामुळे काय, जे म्हणाल ते करतो. अर्जुनाने नाही का त्याला म्हणे आम्हाला विश्वरूप दाखव, घे रे बाबा. चतुर्भुज दाखव, ते घे. घोडा हो घोडा, हत्ती हो हत्ती, जे म्हणाल ते. भगवंत भक्तांचा काय सेवक आहे. तुम्ही जे म्हणाल ते तो ऋणी येतो. फक्त जनाबाईच्या घरी जाऊन जळू लागला सगळं करायला, कारण ती नाम घेते ना सतत यांचं. म्हणून इथे म्हणतात कामणीच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवा ऋणी, झाला पद्मनाभ सेवा ऋणी. आणि एकदा तो ऋणी झाला आपला, आता तो काय नाही देत आपल्याला, सगळं देतो. भुक्ती मुक्ती प्रदाताच, सगळं काही देणार आहे. ध्रुव बाळाला कित्येक वर्ष, 35,000 वर्ष निष्कंटक राज्य, ध्रुवपद पण मिळालं. प्रल्हादाला नाव लौकिक तिन्ही लोकांचं राज्य, सगळं दैत्यांचा राजा झाला तो प्रल्हाद. कुळाचा उद्धार केला फक्त कशाने? नारायणाच्या नामाने. परीक्षा द्यावी लागली, पण हिरण्यकश्यपने किती परीक्षा घेतली. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, कडेलोट केला, विष पान दिलं, पण नाही, पूर्णपणे कधी शरण गेला नाही हिरण्यकश्यपला. भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाला मी शरण जाणार. त्याचा उद्धार केला भगवंत. सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. झाला पद्मनाभ सेवा ऋणी, कामधेनूची या क्षीरापार नाही. कामधेनूचं दूध आटलं असं कधी होत नाही, सतत ते देतच राहते. म्हणून भगवंताकडं संपलं असं कधीच होत नाही, घेत राहा. म्हणून अनंत शक्तीवाला आहे तो, अनंत वीर्य म्हणजे त्याला भगवंताला. जितका पाहिजे तुम्ही त्यांच्याकडून घेत राहा. म्हणून कामधेनूची या क्षीरापार नाही. क्षीर म्हणजे दूध देतो. तो आपण ते पण पाहिलं की प्रपन्न पारिजाताय तोत्र व्यतिरेक देतो, पण त्याच गोष्टी देतो ज्या आपल्याला हिताच्या आहेत. अहिताच्या त्या देत नाही. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही तर असं म्हणू नका की नाही आज मला मोबाईल दिलाच नाही, मोबाईल भेटलाच नाही, मला हे नाही भेटलं. तुझ्या कामाचा नव्हता, तुझ्या साधनेमध्ये तो व्यत्यय आणणार होता, म्हणून तुला तो जे मिळालं नाही ते आपल्या हिताचं नव्हतं, म्हणून तर मिळालं नाही. देऊ शकत नाही असं नाही, सगळं काही देऊ शकतं, पण त्या गोष्टी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी
गुरुदेव म्हणतात यू गेट व्हॉट यू डिझर्व अँड नॉट व्हॉट यू डिझायर असं म्हणतात की ज्याला आपण पात्र आहोत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वर देत असतो. योग्य वेळी योग्य गोष्ट ती देत असतो. तो कधी नाही म्हणत नाही. कामधेनूची क्षीरापार नाही, इच्छेची वाही वरुषावे. इच्छेची वाही, इच्छा म्हणजे इच्छा, ज्या तुम्ही इच्छा कराल ते सगळं तुम्हाला देणारे हे परमेश्वर आहे. म्हणून उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे. अरे वेड्या, तो भगवंत सगळं काही करत असतो, मग रडतो कशाला? तो पूर्ण करेल, त्याला शरण जा. इच्छेची आणि इच्छा कोणती पाहिजे? न लगे मुक्ती धन काही नको मला, एकच इच्छा करतो, संत संग देई सदा. संतांचा संग भगवंत देत राहतो, म्हणून ते मागितलं पाहिजे. असे संत आम्हाला मिळाले पाहिजे. वर्षत सकळ मंगळी कसे पाहिजे? ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. माऊलीने तुमच्या आमच्यासाठी ते मागितलं. आपण पण तशी प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला असे सद्गुरू संत भेटो, आम्हाला मार्गदर्शन त्यांचं मिळो. म्हणून इच्छेची आवाजी वरुषावे. आणि मग काय होतं? तुम्ही या सत्संगामध्ये बसा. तुम्ही जर लक्षपूर्वक जर सत्संग ऐकला, आम्ही पण आता सत्संग ऐकतो, स्वामीजींचा ऐकतो, किंवा गुरुदेवांचे खूप पुस्तकं आहेत छान छान, जसं विवेक चोडामणी असे आहेत. 90-91चा काळ असेल तेव्हा आमच्याकडे काहीच चिन्मय मिशन काय आम्हाला माहीत नव्हतं, काहीच माहीत नाही. फक्त गुरुदेवांचे पुस्तकं होते आमच्याकडे. आम्ही ते वाचायचो, तो असं इन्स्पिरेशन यायचं, काय करून काय. ते वाचतानाच सगळे माणसाचे गैरसमज दूर. यू कॅन, यू मस्ट असं एकदम सांगत. असं माणसाला उठल्या जागी उठून काय, त्यांच्या बोलण्यामध्ये अशी शब्दातच त्यांच्या एवढं ताकद होतं. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान. सत्संगामध्ये बसलं की उत्साह असं वाढतो की बस नाही. म्हणून गुरुदेवांचं एक नाव आहे, उत्साहवर्धकाय नमः. एक नाव काय, जे आपला उत्साह वाढवतो. कसला उत्साह? संसारात जायचं नाही, परमार्थात. मी हे करतो, मी ते करील, मी ते करील, अशी साधना करील, इतकं जप करील, इतकं ध्यान. जसं सत्संगात येऊन बसलं उधाण येतं. कशाला? मी अशी अशी साधना करे. डायनामिझम ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, ते सत्संगामध्ये मिळतं. म्हणून त्रिजगती सज्जन संगती रेखा भवती भवार्णव तरणे नौका. तिन्ही काळामध्ये सत्संग हा आहे आपल्या मनातलं विषाद, निराशा, दुःख हे सगळ्यांना धुवून बाजूला. कशाने? सत्संगाने. म्हणून सत्संगात येऊन बसलं पाहिजे. ते इथं म्हणतात, म्हणून बैसली आठाई लागले भरते. काय लागलं? भरती. भरती ओळखी असते की नाही, लागली हा भरते म्हणजे काय? कधी जाईल आणि भगवंताला भेटेल अशी इच्छा. कधी संपतं प्रवचन, कधी जाऊन मी ध्यान. बघा तुम्ही, सत्संगाचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही संस्कार चॅनलवर असू दे की आस्था चॅनलवर असू द्या, जेव्हा तुम्ही रमेशभाई ओझा असो किंवा स्वामीजी असो कोणाचंही प्रवचन ऐका, तुम्हाला सगळे कामं आठवतील आणि टी व्ही बंद करावं वाटेल. हे केव्हा होईल? सत्संगामध्ये, बरं का. आणि सिनेमा असेल तर कामं 3-4 तास कुठं गेले. हेच प्रमाण आहे सत्संगाचं. सत्संग आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतं. सत्संगत्वे. तर जे आपल्याला मुक्त करतं, अनासक्त करतो, तो सत्संग. म्हणून तुम्ही असं प्रवचनाला आलं की सगळे कामे आठवतात. बरोबर आहे, हे प्रवचनाचं एक बोनस फायदा आहे जीवनाचा. म्हणून या सत्संगाला. पण लगेच काम आठवलं तर निघून जाऊ नका. अजून पुढे भरपूर कामं आठवतील, इथं बसून राहा.
तुम्ही बघा सकाळी 4:30-5चा टाईम ठेवा ध्यानाचा. तुम्हाला एवढे कामं आठवतील त्यावेळेस 5 वाजताच. हे करू ते करू ते करू ते करू. ते नुसतं विचार जरी केला तर विचाराने आपलं इतकं काम होतं. आता केल्यावर किती होईल. तसं इथं म्हणतात आम्ही नुसतं येऊन बसलो श्रीराम जय राम जय जय राम जप करायला सुरुवात केली तर काय झालं. आलं बरं करतच करा वाटतं करतच करा. शनय शनय उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. हळूहळू सुरुवात करा मग बघा काय रंग येईल याला. ते सांग म्हणून बैसली ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी ऐसे त्रिपुटी वरती. आता हे त्रिपुटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्रिपुटी म्हणजे 3 पूर. पुरीचा ऐवजी पुटी आलं तिथे. 3 पूर कोणते कोणते. पुरी म्हणजे गाव नगर त्याला पूर म्हणतात. त्रिपुर म्हणून 3 पूर आहेत. कोणकोणते. जागृत स्वप्न सुषुप्ती हे 3 पूर आहेत. म्हणून त्रिपुरारी म्हणतो आपण. या 3ही पुरांचा आरी म्हणजे काय शत्रू. या तिघांना नष्ट करून टाकणारा आणि त्याच्या परे सुषुप्त तुर्य अवस्थेमध्ये आपल्याला घेऊन जाणारा ते शिवजी आहेत. त्रिपुरारी त्यांचं इथं. तर त्या अवस्थेला आम्ही जातो. मग काय त्रिपुटी वरते भेदे ऐसे. आम्ही या तिघांना ओलांडून पुढे जातो. त्रिपुर म्हणत असताना आपण काय म्हणतो. स्थूल सूक्ष्म आणि कारण या 3ही देहाला ओलांडून पुढे जाता येतं. हे कशाने होतं. ध्यानाने सत्संगाने नेती करत की मी हे नाही मी हे नाही मी हे नाही. पण हे करत असताना तुम्हाला 1-1.5 तास तरी एक एका ठिकाणी मन एकाग्र ठेवून साधना केली तरच 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं कमीत कमी बसायचं. आपण दररोज करा बरोबर 70-80-90 मिनिटात तुम्ही त्या अवस्थेला पोहोचणार. मध्ये खूप विक्षेप येतील. सुरुवातीला वाटतं की होतं की नाही होत पण हळूहळू त्या अवस्थेला तो पोहोचतो. गुरुवरची श्रद्धा सातत्याने केलेली साधना ती आम्हाला त्या अवस्थेपर्यंत. पण हे सातत्य आणि श्रद्धा टिकून ठेवायचं काम कोणी केलं. म्हणजे सत्संगाने. म्हणून ते म्हणतात या सत्संगाच्या शक्तीमुळे साधनेच्या शक्तीमुळे भजनाच्या शक्तीमुळे जपाच्या शक्तीमुळे आम्हाला हे पुढे जाता आलं. त्रिपुटीवर ते भेदी ऐसे. मनामध्ये कधी कधी संशय येतो की जाऊ की नाही पोहोचू की नाही शक्य आहे का या जन्मी. म्हणजे शक्य आहे. तुम्ही मनात विचार करू नका की आपल्याकडून होणार नाही. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. बिलकुल मनामध्ये संशय आणू नका. हो जाए. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. ज्याचा पाठीराखा कृष्ण आहे आणि जो साधना करण्यास तत्पर आहे ना. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर आहे. जो आपली साधना करायला तयार आहे तिथंच यश आहे. म्हणून यश आपल्याला नाही मिळणार तर कोणाला मिळणार. ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूने कृष्ण आहे आणि त्याच बाजूला यश आहे. आणि म्हणून आम्हाला आता भीती राहिली नाही. 100% यशाची गॅरंटी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू ओठ धनुष्यबाण उचल फक्त निमित्त हो बाकी सगळं मी केलेलं आहे. निमित्त मात्र भवसव्यसाचे. तुझं सगळं काम मी आधीच करून टाकलेलं आहे. भीष्म जयद्रथ द्रोण या सगळ्यांना मारून टाकलेलं आहे मी आधीच. त्यांना मेलेलं एकदम दाखवून पण टाकलं पिक्चर. हे बघ हे मेलेलेच आहे. म्हणजे परीक्षा व्हायच्या आधीच रिझल्ट दाखवून दिला त्यांनी. इंग्रजी गणित सायन्स 100 पैकी. अरे अजून परीक्षाच दिली नाही
म्हणून तर म्हणतो ना, तू फक्त जा आणि उत्तरपत्रिकेवर नुसतं नाव टाक तुझं. तू जर नाही टाकलं आणि गेलाच नाही तर ॲबसेंट मुलगा टाप कसं काय आला असं म्हणतील लोक. म्हणून तुम्हाला आम्हाला काय केलंय, फक्त या कार्यामध्ये निमित्त बनवलं. निमित्त मात्र भवसव्यसाची. तर जो भगवंताचं कार्य हातात घेतो त्याला अपयश कधीच येत नाही. वेळ लागेल पण कधीच तो अपयशी होत नाही. ते इथं म्हणतात, हारी नाही आम्हा विष्णुदासा जगी. काय सुंदर आहे. हारी नाही आम्हा विष्णुदासा, जे विष्णूचे दास आहे त्यांना कधीच हार नाही आहे. व जिंकणारच शेवटी. सत्यमेव जयते. मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्यारे, राम तेरे साथ में. काय होतं वानरांकडं? काही शस्त्रास्त्र विद्या होती का? काहीच नव्हतं. राक्षसांकडे शस्त्र पण अस्त्र पण, पाहिजे ते रूप घेता येत होतं, पाहिजे ते सगळं करत. यांच्याकडे फक्त झाडं होते आणि दगडं होते. कशाला? काहीच नव्हतं या माकडांकडे. पण तरी ते यशस्वी झाले, कारण त्यांच्या बाजूला कोण होतं? राम आहे. असं आहे बघा. म्हणून जे विष्णूचे दास आहे त्यांना कधीच अपयश येत नाही. म्हणून हारी नाही आम्हा विष्णुदासा जगे, विसावला नारायण अंगी विसावला. तर नारायण संचार झाला त्याचा. आपल्याला संचार होतो की नाही? भगवंतच कार्य करतो या देहात. नारायण. आणि काय असतं नारायणा अंगी विसावाला? याचा अर्थ असं की आम्हाला नारायणालाच भेटायचं. नारायण दुसरीकडे तिसरीकडे नाही आहे. कुठं आहे? तुझ्याच शरीरामध्ये आहे. तुझं आहे तुझं भाष्य. म्हणून ते प्राप्त करण्यात, जे आपल्याजवळ आहे ते प्राप्त करण्यात कधीच अपयश येणार नाही. याला म्हणतात प्राप्तस्य प्राप्ती. जे प्राप्त आहे तेच आपल्याला प्राप्त करायचं. इथे जेव्हा म्हटलं की नारायणांगी विसावला, म्हणजे जसं आपण म्हणतो की दुधामध्ये हो लोणी, तसा जगामध्ये चक्र पाणी. दिसत नाही पण आहे तिथं. तसं आपल्या देहात पण, देहाच्या बाहेर पण तोच परमेश्वर. फक्त काय करावं लागेल आता आपल्याला? थोडंसं युर्जन आणावं लागेल आणि टाकावं लागेल त्याच्यात. आणि मग काय करावं लागेल? मंथुनी नवनीता ऐसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आम्ही एवढं घुसळतो पण लोणी निघतच नाही. निघेल तू करत. समुद्राचं मंथन केलं तर अमृत निघालं त्याच्यात. तसं हे निघेल. म्हणून काय काय पाहिजे? धृती ज्याला म्हणतात ती पाहिजे की येईल. दया आएगी उसको कभी ना कभी, दास पाएगा दर्शन कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जताते चलो, अपने मुक्ती का मार्ग बनाते. मध्येच निराश होऊ नका. प्रयत्न ढिले पडू देऊ नका. शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रयत्न मिळेल तुम्हाला. हार मानू नका. म्हणून इथं तो नारायण जो आहे अंगीच आहे. नारायण अंगी विसावला, तू कामाने बहु लाटे हे भोजन. म्हणजे आता हे जे तुम्हाला सांगतोय ना, चांगलं ऐकून घ्या, व्यवस्थित चिंतन मनन करा. लाजू बहुलाटा. बहुलाटा म्हणजे लाजू नका. घेत राहा, घेत राहा. अजीर्ण होणार नाही का? खूप खाल्लं तर म्हणे याचा अजीर्ण होत नाही. घेत राहा. म्हणजे याला वेदांमध्ये म्हणतात चरय वेती, चरय वेती, चरय वेती. ऐकत राहा, ऐकत राहा. कधी लागून जाईल काही माहिती, कोणता शब्द कुठे तुम्हाला लागून जाईल, काम होऊन जाईल तुमचं. म्हणून हे काय भजनाचा कंटाळा करू नका. भजन रूपी भोजन सतत घेत राहा. म्हणून तू कामाने बहु
लाटे हे भोजन म्हणजे थोडक्यात काय, रिकामा अर्धघडी राहू नको, सतत भगवंताचं नामस्मरण करत राहा. नाही रीता कोण, नाही रीता कोण म्हणजे जो आमच्याकडे आला, सत्संगामध्ये आला, त्याला आम्ही रिकामं जाऊ देत. बळजबरी, तुम्ही कसं घरी आल्यानंतर बळजबरी पोळ्या भाजी वाढतात, आग्रह करू करू, तसं आम्ही आग्रह करू करू तुम्हाला इथे खाऊ घालतो. रिकामा कोण जातं, संशय आत्मविनश्यती. संशय आत्मविनश्यती म्हणजे उगीच आले इथं, यांना काय येतं, निंदा करणार, गुरुमध्ये श्रद्धा नाही, मग असा जो व्यक्ती आहे त्याला रिकामं जावं लागणार. आता त्याला आम्ही काय करणार, म्हणून इथे म्हणतात मी कोणाला रिकामा जाऊ देणार नाही, पण कोणी जर आपला अभिमानामुळे जर रिकामा जात असेल तर जाऊ दे बाबा, त्याला आम्ही काय करू शकत नाही. म्हणून इथे म्हणतात नाही रीता कोण राहत राहो. एवढं करून पण जर राहत असेल कोणी तर राहू द्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, दारास नाही दोर्या. डू द बेस्ट अँड लीव द रेस्ट. गुरुदेव म्हणजे तुम्ही आम्ही आमचं चांगलं काम करतो सगळं, ठीक आहे. तोंड उघडायला तयारच नाही, असे दात घट्ट, उघड नाही उघडत, आता काय करा. तसं मन उघडा, मनाची दारं उघडा, ओपन द माइंड. जर मन आपलं संकुचित असेल मग नाही. माइंड इज अ लाईक अ पॅराशूट, व्हेन इट ओपन्स देन ओनली इट वर्क्स, असं म्हणजे गुरुदेव म्हणतात. मन हे ते छत्रीसारखं आहे. विमानातून उड्या खाली घेता की नाही, त्याला पॅराशूट म्हणतात. आपल्याला पॅराशूट म्हणजे खोबऱ्याचं तेलच वाटतं, ते नाही. पॅराशूट म्हणजे ते छत्री जी असते ती, तर ती उघडले तरच काम करते, नाही तर तिच्या भरोशावर निघालं ती उघडलीच नाही तर खाली कार्यक्रम होऊन जाईल सगळं. तसं मन पण उघडलं तरच काम करणार, नाही उघडलं तर आपटणार. म्हणून उघडा मन, मोकळ्या मनाने ऐका, निर्मळ मनाने ऐका आणि परिणाम. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो, नाही रीता कोण राहत राहो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची